आज आपल्याला तलावाकडनं जाऊन यायचंय म्हणून म्हणलं आता 5 वाजत आले तर वातावरण एकदम छान झालेलं असतं. तर तुम्ही शाळेतल्या यायचीच मी वाट बघत होती, म्हणलं तुम्ही आला ना मग आपण सगळेजण जाऊया म्हणून. तर चला जाऊया तलावाकडे. पप्पा मारत मारत तलाव कधी येतोय ते पण समजणार नाही. चला. ध्वजगीत अजून राज्यगीत अजून होयच ऍक्शन मारायचं सुरत. जय जय महाराष्ट्र राष्ट्रगीत राष्ट्रगीताला जन गण मन असतं का त्याला राष्ट्रगीत म्हणते. सूर्य पाण्यात बघ कसं छान असं दिसायला लागला. दिवस मावळायची वेळ झाली त्याच्यामुळं सूर्य दिसायला लागलाय तलावात. पक्षी आता त्यांच्या त्यांच्या घराकडे जायची वेळ झाली ना त्याच्यामुळं. गहू एकदम भारी दिसायला येत आपला. तिथसले कोंबड्यासारखे पण पक्षी असते तलावामध्ये. हा पण ते आता दिसत नाही तर मला वाटतं दिवस माळायला लागलाय त्याच्यामुळे दिसत नाही. तलावाकडे जाताना आपल्याला आपल्या गव्हाच्या रानात मग जायला लागते बरं का. तर म्हणलं गहू पण दाखवावं अजून एकदा, तुम्हाला परवाच दाखवलाय पण म्हणलं चला आता चाललोच आहे सहजासहजी तर दाखवूया. ओवी तर दिसतच नाही आता गव्हात. इकडे उभा ओवी, चल इकडे उभार गोवी. हा बघू इकडे बघ. बस बस नाही दिसत. एवढा ही पूर्ण असा मोठा असा आपला तलाव आहे बघा. तर तुम्हाला तलाव बघण्याची इच्छा होती म्हणून मी खास तुम्हाला तलाव दाखवायसाठी मी इकडे आलेले. तर भरपूर मोठा असा आपला तलाव आहे आणि आपल्या शेतातूनच गेलेला आहे बरं का ही तलाव. तर कसा वाटतोय आमचा पाण्याचा तलाव हे कमेंट करून नक्कीच सांगा बरं का. आणि चला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.